शिवाय नमः शिवाय 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 नमः शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद शिव सर्वांनी हात वर करून शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। पंचाचार्य महाराज की सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी मनस्वामी महाराज की जय। वैराग्य निधि रत्नमादेवी माता की जय। आज या ठिकाणी आपण श्री क्षेत्र तमलूर ते श्री क्षेत्र कपिलधार पदयात्रेला निघालेलो आहोत आणि आजचा चौथा दुपारचा जो मुक्काम आहे तो श्री क्षेत्र करटकेल या ठिकाणी आपण आलेलो आहोत। ही पदयात्रा आहे, ही जत्रा नाही, लक्षात घ्या। या आणि तरा त्याला यात्रा म्हणतात आणि जा आणि जसे आले तसे निघून गेला त्याला जत्रा म्हणतात। आता तुम्हाला करायचं आहे का जसे आल्या तसे निघून जायचंय? खंडू देवा कसं आहे तुमचं? का नुसतं गायनच करून जायचंय? तरा याला यात्रा म्हणतात, या आणि तरा। आणि या हजारो आणि शेकडो लोकांच्या मनामध्ये सुख दुःख उदासीनता उकवीनता आणि दुःखाने भरलेल्या या संसारामध्ये हा माणूस त्रस्त झालेला आहे। आधी आहे त्याला व्याधी आहे, उपाधी आहे। आधी व्याधी उपाधी ही सगळी जर तुम्हाला निघून जायचे असेल तर त्या या कलियुगामध्ये केवळ आणि केवळ एक संत मात्र आहे, ते म्हणजे संत सद्गुरूच्या चरणाजवळ राहणे। आता सनगऱ्या पंच घरी
आपांची स्नान पूजा झाली. कितीतरी लोक रांगाला उभे आहेत त्यांच्या घरासमोर. कुणी उलाले आपांच्या जवळ, मला पाठीत मारा म्हणाले. कुणी उलाले माझं डोकं बिघडलं, माझ्या डोक्यात मारा म्हणाले. कुणी येऊ लागले माझी छाती दुखलेली, माझ्या छातीत मारा आप्पा. मी तर म्हणालो आप्पाला माझ्यासाठी मारा माणूस शिवा. सांगायचं तात्पर्य काय आहे? आदि व्याधी ही पडती भिवनी म्हणती काळ आला, म्हणून तुम्ही तपा नमः शिवाय सांगे जगताला. जो संत सद्गुरूच्या सानिध्यामध्ये राहतो आणि सतत भगवंताचं नामस्मरण करतो त्याला यम वंदी त्यासी दुरोनिया. यमाची देखील ताकद नाही तिथे येण्यासाठी. आणि म्हणून ही माझी भारत माता, ही माझी महाराष्ट्राची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे. आणि अशाच या महाराष्ट्रामध्ये साधू संत ऋषीमुनी अनेक होऊन गेले. केवळ त्यांनी मार्ग दाखवला म्हणून आजचा हा भोळा बाबडा समाज तरुण जात आहे. म्हणून शिवानंद शिवाचार्य महाराज तमलोरकरांसारखी विभूती दर 100 वर्षाला जन्माला येते. मायबापानो, दर 100 वर्षांना माणसं जन्मतात आणि मरतात, त्यातही नवल नाही आहे. किड्या मुंगी जन्मतात, त्यातही नवल नाही आहे. पण या जीवनाचा जर उद्धार तुम्हाला मला करून घ्यायचा असेल तर साधू संतांच्या संगतीमध्ये राहावं लागल. कारण त्यांच्याकडे 2 गोष्टी येतात. त्यांच्याकडे ज्ञानही आहे आणि त्यांच्याकडे विज्ञानही आहे. बघा, तमलोरकर आप्पांनी या दोन्हीची जोड घातलेली आहे. परमर्शामध्ये देखील माऊलींनी सांगितलेले आहे, ज्ञान विज्ञान वर्तते जयापासून. परमर्श हा केवळ ग्रंथ नाही आहे, तर विज्ञानाचा आविष्कार देखील आहे. आणि म्हणून आप्पाजवळ कोणीही यावं, कुणाला काही व्याधी आहे, कुणाला काही उपाधी आहे, औषधे द्यावे, गोळ्या द्याव्यात, काहीतरी मंत्र सांगावा, काहीतरी तंत्र सांगावं आणि त्याच्या जीवनाचं दुःख हरण झालं रे झालं. ज्या ज्या माणसाचं दुःख हरण करतात, ज्या माणसाला सुख शांती आणि समृद्धीकडे घेऊन जातात त्यांनाच संत म्हणतात. लक्षात आलं? आणि ते संत कसे असले पाहिजे तुम्हाला सांगू का? देवमान्य, राष्ट्रमान्य, शासनमान्य, शास्त्रमान्य असे संत जगाचा उद्धार करून घेऊ शकतात. नाहीतर आता पॉम्पलेटर भोग लागला म्हणून स्वतःच नाव टाकले युवा संत. संत हा युवा नसतो आणि वृद्ध नसतो. गुरु ही व्यक्ती नसतो, तो गुरु हे तत्व असतं. आणि त्या तत्वाचा आविष्कार महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटक नवे नवे परदेशामध्ये देखील माऊलींच्या ज्ञानाचा आविष्कार होत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, ही भूमी ऋषी मुनींची आहे, तपस्व्यांची आहे. काय केले या लोकांनी? अरे काय आहे तरी त्यांच्या जवळ? मुलाबाळांचा त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, स्वतःची रक्ताची नाती तोडून टाकली आणि शुद्ध भावनेची आणि श्रद्धेची नाती आपण जोडली. सांगा, याच्यापेक्षा आणखी मोठं काय त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये? आईचा संबंध तुटला, वडिलांचा संबंध तुटला, ज्यांनी जन्म दिला होता त्यांच्या आठवण देखील ती कधी करत नाही. त्यांना आठवणच एकाची आहे, माझा भक्त कोण दुःखी आहे, माझा भक्त कोण संकटाला आहे, मला त्याला तारलं पाहिजे, मला त्याच्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे, त्याला संत संप्रदायाच्या दिशेने लावलं पाहिजे. एवढीच आस आप्पांच्या, दुसरी त्यांना काही आस नाही. कधी बघितलंय का कोण किती दक्षिणा आणला, कोण किती आयर आणला, कोण किती सवळे आणले, कोण किती काय घातलं? कधीच अपेक्षा नाही त्यांना, कधी अपेक्षा केलीच नाही त्यांनी आणि करणारही नाही. मी तर म्हणतो परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांच्या नंतर निस्वार्थ समाजावर प्रेम करणारं नाव तमलोरकर शिवाचार्य महाराज आहे. याच्यापेक्षा तुम्हाला या 4ही राज्यामध्ये दुसरं नाव सापडणार नाही मामावलीनो. म्हणून त्यांच्या जवळ या, त्यांच्या सानिध्यामध्ये या. काय आहे विज्ञानाचा आविष्कार सांगत आहे मी तुम्हाला. काय करतात आमचे संत, काय करतात आमचे साधू. काळ बिकट होता, आसमानी सुलतानी सावट होतं. ज्या काळामध्ये भगव वस्त्र लेवण्याचं सामर्थ्य तर काहीच नाही, पण ज्या काळामध्ये भगवा झेंडा देखील फडकावला तर फाशीची शिक्षा होत होती, असा तो निजामशाहीचा काळ होता. निजामशाही, कुतुबशाही, अकबरशाही या अशा
भयानक अशा परिस्थितीमध्ये धर्म संकटात आला, धर्म लोप पावला, देव धर्म सांधीला पडले. एवढंच नाही, सिंहाची या वस्तू जंबुकाने नेली आणि कीर्ती ही बुडाली. देवा तुझी कीर्ती संकटात आली रे. तू आज संकटात सापडलेला देव देश आणि धर्म या टिकवण्याचं सामर्थ्य जर कोण केलं असेल तर अशा महान विभूतींनी केलेलं आहे. त्याच राजाच्या दरबारामध्ये एक बिरबल नावाचा व्यक्ती होता. बिरबल खूप हुशार. बिरबलाची स्वारी हैदराबादून बिदरकडे निघाली. मुक्काम दर मुक्काम, जसे आपले दिंडीचे मुक्काम असतात तसे सगळं साहित्य सोबत. काय साहित्य? माईक सिस्टम सोबत आहे, मोबाईलचं रिचार्ज सोबत आहे. होय, बरोबर आहे का कुंडलवाडीकर स्वामी? काय आपल्या दिंडीला जर जायची तयारी म्हणली की काही लोकांच्या बॅग मध्ये बघितलं, टेम्पो मध्ये बघितलं, एक पोतं चिवडा. अरे बापरे, आता कवा खाणार एवढा चिवडा तुम्ही? चपात्या काय, बस ती दसम्या काय? दिंडीला जर निघायचं असेल तर दिंडीला निघण्यासाठी क्षणिक वैराग्य नाही, स्मशान वैराग्य पाहिजे. स्मशान वैराग्य. 8 दिवस घराकडला मोबाईल ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला, त्याचं नाव दिंडी आहे. तुमचं कसं चाललंय? हॅलो, अगं मी आंघोळ केलं आताच. नाही दिंडी, तिकडे आठवणच नाही आली आम्हाला पाहिजे, त्याचं नाव दिंडी आहे. मग राजा निघाला, बिरबल निघालेला आहे आणि वाटेमध्ये जाता जाता बिरबलाला तुळशीचं झाड दिसलं. कशाचं? तुलसी पवित्र आहे, बेलाचं पान पवित्र आहे. आप्पा सांगतात दररोज बेलाचं पान खाणाऱ्याला जन्मभर रक्ताचा कॅन्सर होत नाही. किती खातो आम्ही? फक्त ऐकतो. त्यानं त्या तुळशीला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर राजानं बघितलं आणि राजानं बघितलं, बिरबल क्या कर रहा है? सांगितलं, जहापना ये हमारी माँ है और माँ को हम प्रणाम कर रहे हैं. अरे म्हणले, वेळ लागले का रे तुला? का गांजा बिंजा वाटलास का काय तू रात्री? हे झाड आहे, एक वृक्ष आहे आणि वृक्ष तुझी आई कसं होऊ शकते? हे थोतांड आहे, साप खोटा आहे. ज्ञान विज्ञान सांगतोय मी. आणि त्या राजाने काय केलं? महाराज ते तुळशीचं झाड उपसून टाकलं की हो. आता त्याच्या मनामध्ये नक्की विचार बसला की याला आदर घडवलीच पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशीचा मुक्काम पडण्याच्या अगोदर बिरबलानं काय केलं माहित आहे का तुम्हाला? एक चुरचुरीचा वेल होता, चुरचुरीचा. तुम्हाला माहित आहे का चुरचुरीचा वेल? तुमच्या तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये काय म्हणतात त्याला? चुरचुरीच म्हणतात. आता तणनाशकामुळे ती बुडालं बरं का. तणनाशक मारल्यामुळं सगळी काही वनस्पती बुडून चालली. चुरचुरीचं झाड होतं, वेल होता आणि नुकत्याच त्या शेंगाला असे बहारदार काटे आलेले होते. म्हणजे भर रंगात आलं म्हणा किती. त्यानं त्याला नमस्कार केला, 5 प्रदक्षिणा मारला. राजानं बघितलं आणि राजानं बघितल्या बरोबर, बिरबल पागल हो गए हो तुम, क्या कर रहे हो? जहापना ये मेरा बाप है. अरे ती मागी होती, ती माय होती, आता हे बाप होता. काय चाललं याची नाटकं? म्हणला, तुम्हारे बाप को मैं उगाड़ के फेकतो म्हणलं. आणि चुरचुरीच्या झाडाला हात लावल्यावर काय होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. राजा जेव्हा खाजवायला लागला महाराज, त्याला अन्न गोड लागलं गेलं, पाणी गोड लागलं गेलं, बायको गोड लागलं गेली, लेकर बाळ गोड लागलं गेले, सवारी कुठे आहे माहित नाही, राजाला झोप नाही, रात्रभर खाजून अंग सुजलं. सकाळी उठला, बिरबल को बुला. बिरबल आला आणि सांगितलं, बिरबल तुम्हाला बाप बहुत डेंजर है. क्या हुआ जहापना? अरे वो माँ थी, उसने कुछ नहीं किया, लेकिन तुम्हारे बाप को जब मैंने उखाड़ा मेरी नींद हराम हो गई. आता याच्यावर काही उपाय सांगशील का? त्याने सांगितलं, जब हमारा बाप परेशान होता है तो उस परेशानी का हल हम मेरी माँ है. मतलब क्या है तुम्हारा? सीधा बताओ. त्याने सांगितलं, राजा ज्या माईला तू उपरून टाकला होतास त्या माईचा जर पाला तुझ्या अंगाला लावलास तर माझा बाप प्रसन्न होईल, तुझ्या जीवनातला तुझ्या दुःख ध्यानाचा नाश होईल. तुळशीची पानं त्यानं पूर्ण अंगाला लावले. राजाचा दाह कमी झाला, राजाची पूर्ण चुरचुरीचे लावलेलं विष कमी झालं. यालाच म्हणायचं ज्ञान आणि विज्ञान. आता माझा दृष्टांत संपला मायबापांनो, मी तुम्हाला सिद्धांत सांगणार आहे.
बिरबल रूपी असे थोर साधू संन्यासी ज्यांनी वृक्षमल्लींचं, भृंगकीट्यांचं, दगडात होणा पाषाणाचं, गाई बैलांचं, सजीवांचं, निर्जीवांचं आपल्या जीवनामध्ये महत्व सांगून देण्यासाठी, आगामी काळापासून ऋषीमुनीच्या परंपरेला उजाळा देण्यासाठी, त्याच भूमीवरती निश्चय ठेवून त्याच ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी कमलोरकर शिवाचार्य महाराजांचा अवतार झालेला आहे. तो या अवताराच्या राशी आणि अनेक आलेल्या दुःख दीन दुबळ्यांचा त्यांना नाश करून, त्यांना संकटावरून मार्गावर आणण्याचं काम आमच्या तंबलूरकर आप्पा करत आहेत, करत राहणार आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं तेच काम आहे. आणि जो शिवाचार्य इमानदारीनं काम करतो त्याला प्रसिद्धीची गरज नाही, त्याला युट्यूब फेसबुकची गरज नाही, तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये 5G मेमरीचं घर आपासारख्याने करून बसलेलं आहे. याची जाण तुम्हाला असली पाहिजे. म्हणून कुठेही नाव घ्या, तंबलूरकर आप्पा जर पंचकृषीमध्ये यायचे म्हणलं की अनेक आदिवासीची लोक जमतात. त्यात हौशे आले, नवशे आले, गौशे आले, सगळेच येतात आणि महाराजांच्या खडावांचा, त्यांच्या पदस्पर्शांचा, पावन अशा, पवित्र अशा त्यांच्या स्मृतीचं दर्शन, त्यांचं नेत्र दर्शन आहे, त्यांचा स्पर्श सामर्थ्य आहे, त्यांचा दृष्टी सामर्थ्य आहे आणि त्यांचं शब्द सामर्थ्य आहे. आप्पांमध्ये 3 गुण आहेत, लक्षात ठेवा. दृष्टी पडल्यानंतरही त्यांची कृपा होते, त्यांचा स्पर्श झाल्यानंतरही त्यांची कृपा होते आणि त्यांच्या मुखातून निघालेल्या पवित्र आणि अनमोल अशा शब्दांचा आविष्कार झाला, त्यानंतरही आमच्यावरती कृपा होते. म्हणून आप्पा सदैव भक्तावरती कृपा. या 7 दिवसामध्ये पदयात्रेच्या माध्यमातून मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत 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 या लोकांच्या जीवनाचा उद्धार करतात. आपण तारुणी तारी तुझे आते आणि वाढ बिने माते बाळा जैसे. आम्ही सगळे त्यांचे बालक आहोत. तुम्ही जननी जनक मने महादेव बालक. म्हणून या सर्व बाळ गोपाळांचा उद्धार आपल्या जीवनामध्ये ते सतत करत असतात. त्यांना किती त्रास झाला, त्यांना किती झोपमोड झाली, त्यांच्या प्रवासातून किती कंटाळा आला, कधी आपल्याला राग येत नाही, कधी कुणावर चिडचिड करत नाही. लेकरू कितीही रडलं आणि आईने किती शेतातून कष्ट करून आली आणि लेकरू रडल्याबरोबर जसा आईचा पाना फुटतो आणि पदराखाली घेऊन त्याला जसे गोड अमृतासारखं ती पाजवते, तसं आप्पा किती प्रवासातून आले, किती दुरून जरी आले तर आप्पा कुणावर रागराग करत नाही. प्रत्येकाला जवळ घेतात, मायेचा हात फिरवतात आणि त्यांना समाधान करूनच पाठवतात. ही त्यांची ख्याती आहे आणि ही ख्याती आज तागायत नाही, 23व्या शतकामध्येच नाही तर चंद्र, सूर्य आणि तारे असेपर्यंत आप्पाची कीर्ती राहणार आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देतो मायबापांनो. म्हणून लॉकडाऊनच्या काळामध्ये अहमदपूरकर महाराज निघून गेले, मला सोडून गेले. त्यांनी त्यांच्यावर गीत रचण्यात आली, त्यांच्यावर पोवाडे रचण्यात आले, त्यांच्यावरती अभंग रचण्यात आले. अरे अहमदपूरकर आप्पा जरी निघून गेले, सगळ्या जगाला प्रश्न पडला, धर्म कसा चालेल, संप्रदाय कसा चालेल, भजन कीर्तनाची परंपरा मोडून जाईल. अनेक लोक लपून बसले, संप्रदाय मोडीत आला, संप्रदाय विळख्यात आला, संप्रदाय पडद्याच्या काळा आड झाला. पण शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी विशेष आशीर्वाद असा लावून दिला, घालून दिला आणि तंबलूरकर आप्पा सारख्या महान साधू संतांना सांगितलं, आता या जगाचं उद्धार करण्याचं उत्तरदायित्व तुमच्याकडे आहे, आता या समाजाचं उत्तरदायित्व करण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. आणि तेवढ्याच भक्कम अशा खांद्यावर त्यांनी ती पेलली. आणि म्हणून आज आप्पांना सर्वत्र सत्यामध्ये मागणी आहे, सर्वत्र सत्यामध्ये आप्पा तुम्ही येऊन जा, प्रवचन करा, जमलं तर कीर्तन करा, नाही जमलं तर फक्त लोकांना दर्शन द्या. फक्त लोकांनी त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघितलं, किती तेज आहे बघा. आम्ही महात्मा बसवांना बघितले नाहीत, आम्ही मनमत माऊली बघितले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, तेज तेज कोटी सूर्याचं तेज आमच्या तंबलूरकर आप्पांच्या चेहऱ्यावरती आहे. मायबापांनो, फक्त त्यांच्याकडे श्रद्धेने आणि भावनेने बघा तुम्ही, त्यांची कृपा दृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. पण अशा अनेक लोकांचा उद्धार करत 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 जशी गंगा उगम स्थानातून समुद्राकडे निघाली, अनेक लोकांचा उद्धार करते, पशु पक्ष्यांचा करते, जीव निर्जीवांचा करते,
तशी तमलूरकर आप्पा ही तमलूरून निघालेली ज्ञानाची गंगा आहे आणि ती कपिलसारख्या महासागरामध्ये जाऊन मिळणार आहे आणि तुमच्या आमच्यासारख्याचा वाटेने उद्धार होणार आहे. म्हणून त्यांच्या सानिध्यामध्ये या, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य चरणावरती माझा अनंत अनंत कोटी प्रणिपात करून या ठिकाणी मी थांबतो. त्यांच्या नावाचा सर्वांनी जयघोष करा. हात वर करा सर्वांनी. ज्यांना हात आहेत त्यांनी वर करा. ज्यांना देवाने हातच दिले नाहीत त्यांनी काय वर करणार महाराज. म्हणून 3 गर्जना होतील मोठ्यानं. त्यामध्ये बसवांना अहमदपूरकर माऊली, तमलूरकर माऊली आणि मनमत माऊलींचा जयघोष होईल. जय घोष. ज्या जीवावर आपला विजय मिळवायचा आहे त्यांनी भगवंताच्या नावाचा जयघोष करा. तुमच्या जीवनाचा जन्म मृत्यू चुकल्याशिवाय राहणार नाही. महात्मा बसवेश्वर महाराज की आणखी मोठ्याने आला पाहिजे आवाज. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य शिवानंद शिवाचार्य महाराज की हर 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 हर. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. ओम शांती शांती शांती. वागर्थ विवसंपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मनमत शिवयोगी कपिलाधार सुक्षेत्र प्रतिवर्ष अनेक भाविक भक्त निरंतर जवळजवळ 24 वर्षापासून निरंतर चालणारे काही भक्त आहेत. कंटिन्यू या अंतर्गत अनेक भाविक सेवा भी या ठिकाणी करत राहतात. तर आज एक विशेष करून शिवभक्त परायण शिवकथा फार सुंदर सांगणारे बालाजीराव महाराजजी त्यांच्या शब्द ऐकून मला असं वाटलं. बघा, ज्यावेळी आम्ही तमलूरून निघाल्यानंतर कुठं 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 आपला मुक्काम पडलेला आहे. छान आंघोळ कुठं होते माहितीये का? छान आंघोळ ज्या ठिकाणी पाणी भरपूर राहतील त्या ठिकाणी काय होणार आहे? छान आंघोळ होणार. गरम गरम पाणी असेल, मोठा हौद भरून ठेवला असेल, 5-6 गागर स्वच्छ करून येतो. आणि पाणी कमी असेल, थोडक्यामध्ये आपण आंघोळ करून बाजूला निघून जातो. त्याप्रमाणे कुठं जास्त पाणी आढळतात त्या ठिकाणी कपडे बी धुवून घेतो. परंतु बालाजी महाराज या ठिकाणी असा तुम्हाला धुवून काढलं, त्या ठिकाणी शिल्लकच ठेवले नाही. हे घाट आहे, करडखेल आपल्याला एक घाट आहे. कशाचे? मन स्वच्छ करून घेण्याचा घाट. कल्लेश्वर भगवंताच्या पावन सानिध्यामध्ये
गुरुमाऊलीचा साक्षीने असा हा स्वच्छता त्या ठिकाणी तुमचा या ठिकाणी केलेले आहे. अटूट निष्ठा राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्यांच्या प्रती भावना बाळगणारे. तर अनेक ठिकाणी त्यांच्या कथा होत असते. विदेशमध्ये सुद्धा त्यांच्या कथा आम्ही ऐकलोत. सांगायचं म्हणजे या माध्यमातून आपल्या या जीवाचा कल्याण करण्याकरता एकमेव रास्ता आहे. ठीक आहे, बघा तुम्ही भरपूर या ठिकाणी भक्त तुम्ही बसून आहात. सगळ्यांना रूप देवानी दिलेले आहेत. सगळ्यांना रूप दिलेले आहे. एकासारखा एकाला कोणी केलेले नाही. तसं प्रत्येक सिंबॉल वेगळा आहे. प्रत्येकांचा ठसा वेगळा आहे की नाही. सगळं याला म्हणतात रूप. काय म्हणतात? रूप. अजून त्याच्या अतिरिक्त तुम्हाला एक नाव बी आहे. नाव देवाने ठेवले नाही. नाव कोण ठेवले? कोण ठेवले नाव? लोकांनी ठेवले नाव. नाव ठेवणारे लोक नाव ठेवतात. लक्षात घ्या, नाव ठेवण्यासारखं आपण होऊ नो. एकच नाव राहावं. अनेक नाव त्याला जोडता कामा नाही. 2-3 नाव जोडी दे, हरकत नाही, परंतु अतिरिक्त नाव त्या ठिकाणी जोडता कामा नाही. हे मात्र आपण लक्षात ठेवा. रूप कोण दिले? देव दिलेले आहे. नाम कोण दिले? लोकांनी दिले. नाम आणि रूप. ठीक आहे. एकाला नावाचं माहितीच नाही, तो हरवला. हरवल्यानंतर आपण काय म्हणतो? घेऊ वर्णाचं. अशा प्रकारचे डोळे असलेले, अशा प्रकारचा केस असलेले, अशा प्रकारच्या उंची असलेले, असं म्हणून बातमीमध्ये देतो. म्हणजे त्यांच्या रूपाचं गुणगान करून सांगून टाकतो. अंदाजानं त्या ठिकाणी काही काही लोकांना ड्रॉइंग करणारा माणूस जो असते की नाही, त्याला सांगून टाकलं तर सेम टू सेम तुम्ही जसं जसं सांगणार तसं तसं त्याने तुमचं चित्र काढणार. नंतर पाहिलं तर अरे बरोबर ह्यानंच आहे असं म्हणून तुम्ही म्हणू शकता. कारण रूपामध्ये, रूपाचं गुणगान करण्यामध्ये तेवढं ताकद आहे. म्हणून तसा प्रकारच्या रूप देवानं आम्हाला कृपा केलेले आहेत. नाम आणि रूप आहे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला ओळखू शकतो. नाम आहे आणि रूप बी आहे. एवढं लोकांना कसं ओळख? ओ या मला की असं म्हणून त्यानं म्हणतो. नाव घेऊन ओरडलं तर मला तुला म्हणायचं गरज नाही. फडदिशी उठतोय किडिया. नाव सांगितल्या बरोबर उठून येतो. म्हणजे व्यवहारासाठी हे सगळं नाव ठेवलेले आहे. त्या प्रकारे देवाला कुठल्या प्रकारचा नाव बी नाही, त्यांना रूप बी नाही. ना रूप ना रेखा. त्याला नाव नाही, रूप नाही. ज्या प्रकारे व्यवहार करण्यामध्ये आपण नाम आणि रूप या ठिकाणी हाती घेतलो, त्याप्रमाणे नसलेले रूपाला सुद्धा आपण रूप धारण केलो. लिंगाच्या रूप आणि नाव ठेवलो. आमच्या प्रेमाच्या पोटी त्यांच्या नाव ठेवलो. लक्षात आलं का? ठीक आहे. मनुष्य हा श्रेष्ठ आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. नरजन्मदिंद एहेदोळ मिगिलुंटे. नरजन्मा एवढा महान जन्म दुसरा कोणती नाही म्हणून छोटेपासून मोठ्यापर्यंत लोकांना सुद्धा माहिती आहे. तर श्रेष्ठ हा जन्म आहे. परंतु कशासाठी श्रेष्ठ हे कोणाला बी माहित नाही. मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे सगळ्यांना माहित आहे, परंतु कशा करता हे जन्म श्रेष्ठ आहे? काय उत्तर आहे तुमच्या जवळ?
खाण्यासाठी श्रेष्ठ आहे, पिण्यासाठी श्रेष्ठ आहे, पैशासाठी श्रेष्ठ आहे, कशा करता श्रेष्ठ आहे, काही व्यवहार करण्यामध्ये श्रेष्ठ आहे, कशा करता श्रेष्ठ आहे. मानव जन्म श्रेष्ठ आहे, बरोबर आहे, परंतु कशा करता श्रेष्ठ आहे आपल्याजवळ उत्तर भेटत नाही. वाया जाऊ देऊ नका म्हणतात, हे जन्म वाया जाऊ देऊ नका. लाभाला तो कैसा गमविता, हारून बसू नका म्हणून वेळोवेळू सांगतो आपण. ठीक आहे, एक छोटंसं उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगतो. एक 10-15 वर्षाचा पोरगा, त्याला एक 500 रुपये तुम्ही दिलात, उदगीरला जा आणि जाऊन फलाने सामान घेऊन ये. कोणाला? त्या पोराच्या हाती पैसे देऊन पाठवून दिले. तो गेला, तो रिकामा आला, सामान आणले नाही. का रे? पैसा दिले होते की तुला, वस्तू काही दिसत नाही, रिकामा का आलात? त्यावेळी सांगितलं, जाता जाता पिक्चर तर थिएटर लागले, एवढा जबरदस्त सायरट पिक्चर लागले होते, मी बघायला गेलो होतो, तिथं 100 रुपये टाकलो. अजून फर्स्ट क्लास हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये गेलो, 5 स्टार हॉटेल, फर्स्ट क्लास, पोट भरून जेवण केलं, तिथे एक 100-150 रुपये गेले. अजून थोडं पुढे गेल्यानंतर एक खेळ मांडले होते, त्या खेळामध्ये काही पैसा घालून टाकलो. अजून थोडं पुढे गेल्यानंतर मी विचार केलो, घरला तर वापिस आहे, थोडं बसचा तिकीट शिल्लक आहे म्हणून तेवढा शिल्लक तिकीट काढून अजून करडखेड पर्यंत आलो. त्या माणसाला काय म्हणणार तुम्ही? फार हुशार माणूस म्हणणार का? हुशार म्हणणार का सांगा? मग जे काही काम तुम्ही सांगितलेले आहे ते काम पुरा तमाम करून ज्यावेळे तो मुलगा घरी येतो त्यावेळे त्याला शबासगीगिरी मिळते, नाहीतर कोणी त्याचा तारीफ करत नाही. तसा आम्ही जन्माला का आलो सगळ्याला माहिती आहे, कशासाठी आलो. मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे, सर्वांना माहिती आहे, कशासाठी आले हे आम्हाला माहिती नाही. परंतु या जन्माला येऊन ज्या प्रकारे ते पोरग खाणं पिणं मजा करणं उडी मारणं जसं करू लागला, कोणी मांडी बांधू लागले, कोणी शेत घेऊ लागले, कोणी पैसा जमा करू लागले, कोणी काय ह्याच्यामध्येच मृत्यू असोनी सिरी सुख मानती संसारी, काय म्हणावे तुम्हाला ऐसा कैसे मोड झाला. मृत्यू एक एक क्षण जवळ येऊ लागले. कसं जवळ येते काही पत्ता लागत नाही. तर आम्ही बी या ठिकाणी गुंतलेले आहोत. परंतु तुम्ही भाग्यशाली आहात आणि नाम आणि रूप दोनों धारणा करून घरचा विचार न करता, व्यवहाराचा विचार न करता, कुठल्या प्रकारच्या ताणतणाव न घेता एकदम मुक्त भावनानं मुक्त कंठानं भगवंताचं गुणगान करत तुम्ही निघालात. काही लोक विचार केले, पेरणीचा दिवस आहे, पेरणी सोडून जावं कसं असं म्हणून प्रतापरावजी पेरणी सोडून कसं जावं म्हणून तिथं राहिले, असा झडकून काढले पाणी, पेरणी तिथंच राहिले. देव म्हणाला, बापू मरेपर्यंत तुझं पेरणी संपत नाही रे बेटा. जोपर्यंत तू आहात तोपर्यंत दरवर्षी पेरणी या टाइमला राहणार आहे. परंतु देव म्हणाला, करत बस पेरणी इथंच. आता ना इकडी ना तिकडी, घरातच बसलं वाट बघत, ना घर का ना घाट का.
असं म्हणतात. याचा अर्थ ज्या वेळे हे लहान लहान होते तोरणे वगैरे, भजन मंडळी आप्पांच्या भयानक आवडता कुठलं तरी त्यांच्या कार्य म्हटलं तर भजन म्हणजे भयानक प्रभावित होत होते आप्पा. तर रात्रभर भजन ऐकत त्या ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच आसनावर बसून राहायचं. एक दिवस काय झाले म्हणे, पहिले ढेकणं होत होते, ढेकणं मच्छर आणि ढेकणं राहते ना, ढेकणं बास, हा तगणी, तगणी कडी तवा, तगणी कन्नड मध्ये तगणी म्हणतात, तगणी. तर असंच रात्री भजन ठेवले, तर एक पलंग आणून टाकले ते घरचा मालक, त्याच्यामध्ये पूर्ण ढेकणं भरलेले. पुरा महाराजांच्या अंगात शिरून कट 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 चावू लागले त्याला, महाराजांना. महाराज काय करतात, थोडं तिथंच हालीत हालीत तिथंच बसले, परंतु उठला नाही. तर सकाळी पुरा शर्ट भरून सगळं ढेकणं होते म्हणे. अप्पा कसं झालं होय? काय नाही, मला झोप येऊ नये म्हणून कट कट चावत राहिले म्हणले. भजन मध्ये माझं मन लागण्यासाठी मला जागृत ठेवले ते प्राणी. बघा कसं विचार करतात संत लोक. त्याप्रमाणे या जन्माला येऊन आम्हाला काय करायला पाहिजे? व्यवहाराच्या वृद्धी होणं महत्वाचं आहे, परंतु व्यवहार हा शाश्वत समजून आपण जीवन ज्यावेळी व्यतीत करतो, भयानक अवघड होणार आहे. जो माडी बांधणारा बी माणूस म्हणतो अनमोल जन्म आहे, मनुष्य जन्म अनमोल जन्म आहे, त्यालाच माहित नाही हे जन्म वाया चालले म्हणून त्यालाच कळत नाही. त्याकरता एवढा तुम्ही भाग्यशाली आहात. सर्व बाजूला सारून आपल्या आयुष्यामध्ये आयुष्याचे धन चोरी गेले म्हटल्याप्रमाणे आमच्या धन काही चोरी जात नाही, कारण या 10 दिवसाच्या यात्रामध्ये एकमेव नाद आहे, गुरुराजा माऊली, गुरुराजा माऊली. म्हणून त्या आशुतोष भगवंत भोलेनाथाचा गुणगान करत, मनमत माऊलीचा गुणगान करत आम्ही निघालेले आहोत. आणि या प्रसंगी प्रतिवर्ष कर्णखेल सर्व भाविक भक्त आनंदानं शरणರ बरವೆನಿಗೆ प्राण जीवाळवय्या म्हटल्याप्रमाणे अतिथी देवो भव, अतिथी हा देवाचा रूप असते म्हणे. त्याप्रमाणे अतिथीच्या रूपाने आपण या ठिकाणी येतात आणि त्यांच्या सेवा भरपूर या ठिकाणी होत असल्याने मी पाहत आलोत. तर सनगले अप्पा म्हणतात आमच्या नाव घेऊ नका, सर्व मिळून आम्ही या ठिकाणी सेवा करत आहोत. अशा भावना बाळगणारे अनेक परिवार या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. तर अनेक गाव आपल्याला आढळतात. आता येता येता दिंडीतून आम्हाला ओढून नेले चंद्रप्पा पटेल. या माणसाचं फक्त 70-75 वय आहे, परंतु जवान पोराला सुद्धा ते ऐकणं गेले, तेवढं स्पीड त्यांचं चालू आहे. झेंडा सोबत पळत चालले त्याने, लक्षात आलं का? तर आम्ही सुद्धा येत होतो, येता येता आम्हाला सुद्धा वाटामध्ये पकडून आम्हाला आत घेऊन गेले. कशासाठी घेऊन गेले? मारामारी करण्यासाठी नाही, लक्षात आलं का? तर लोहारा या नगरी एका शिवभक्त, त्या ठिकाणी एक त्यांच्या 4 एकर जमीन आहे. ते जमीन आप्पा तुमच्या नावानं करायचं आहे, त्या काय करायचं ते करून घ्या आणि दिंडीची व्यवस्था या ठिकाणी व्हावं म्हणून त्यांनी संकल्प त्या ठिकाणी बाळगला. मी म्हटलं आम्हाला भरपूर आमच्या नावानं आहे, आमच्या नावानं काय करायचं गरज नाही, तुम्ही एक कमिटी ठरवा, कमिटीचे अध्यक्ष तुम्ही व्हा
आणि कमिटीला तुम्ही 4 एकर काय द्यायचं तुम्ही दान देऊन टाका आणि वर्षातून एक वेळ आम्ही येतो. या ठिकाणी मोठा भव्य मंडप एखादी तुम्ही टाकला असेल तर या ठिकाणी येऊन आम्हाला विश्रांती करता येते असं आम्ही सांगितलं. तर लोहारा भक्तांना सुद्धा हे विचार करावा लागते म्हणून आपण त्या ठिकाणी म्हटलं. तर सांगायचं तात्पर्य, अशा प्रकारच्या सेवा करणारे अनेक भाविक तन मन धन या रूपानं सेवा करत आहेत. कोणी भूदान करत आहे, कोणी गोदान करत आहे, कोणी धनदान करत आहे, कोणी अन्नदान करत आहे. अशा प्रकारे अनेक गाव आढळतात. परंतु ज्यांच्या जीवनात भक्कम पुण्य आहे त्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी सेवा करण्याचा संधी मिळते. सगळ्यांना सेवा करण्याचा संधी मिळत नाही. लक्षात आलं का? म्हणून अनेक गाव आढळतात परंतु प्रत्येक गावामध्ये आमचं दिंडी जात नाही. फक्त करडखेल या गावामध्ये दिंडी येतात. कशासाठी? डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या सेवा यांनी मनोभावनानं या ठिकाणी केल्यामुळं अखंड शिवनाम सप्ताह या ठिकाणी आपण करत असल्या कारणानं शिवभक्तांचा सेवा बघा, शिवभक्तांचा सेवा 4 प्रकारचे कर्म असतात. एक माणूस पुण्य कर्म करतो, एक माणूस पाप कर्म करतो, एक माणूस पुण्य भी करतो आणि पाप भी करतो, एक माणूस असा काम करतो निष्काम कर्म करत राहतो. अशा प्रकारच्या निष्काम कर्म करणारे आपले करडखेल भक्त या ठिकाणी सेवा करत असल्यामुळं आज त्यांच्या सेवा आम्हाला या ठिकाणी लाभतात. शिवभक्तांचा सेवा केल्यानंतर त्यांच्या जे शिवनाम स्मरण केल्यानंतर शिवभक्तांचा सेवा बी घडावं त्याप्रमाणे या ठिकाणी सेवा मिळत आहे. इथून आम्ही गेल्याबरोबर चांबरगा या नगरी आपला मुक्काम असतो आणि त्या ठिकाणी सुद्धा गुरुमाऊलीचं कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी असल्यामुळं आमच्या या वाटावर असलेले गावचं कल्याण कसं होईल म्हणून कोणी कोणी विचार करत होते. परंतु माऊली आमच्या बुद्धीमध्ये असा सूचना दिले, हे मार्ग तुम्ही इकडून काढा म्हणून मनमत माऊली आम्हाला सांगितले. तर हे आम्हाला कुठला माहिती आहे मार्ग? मार्ग निक्का मनमत मारितासे हक्का. अशा प्रकारच्या स्वच्छ मार्ग, बहिरंगाचा मार्ग तर रोड आहे परंतु अंतरंगाचा मार्ग कोणती आहे? स्वच्छ मार्ग म्हणजे आचार मार्गे ठाई राव रंग सारखेच पाय. या ठिकाणी सगळे लोक येऊ लागले. कर्नाटकचे आहे, महाराष्ट्राचे, आंध्राचे, तेलंगणाचे आहे आणि अनेक जातीचे, अनेक पंथाचे, अनेक धर्माचे, सगळ्यांना सारखा एकच रोड आहे. ज्या प्रकारे सगळ्यांना एकच रोड आहे त्याप्रमाणे आचरण सुद्धा सगळ्यांना एकच मार्ग आहे. आचार्य मार्गे ठाई, राजा असो किंवा भिकारी असो सगळ्यांना सारखाच मार्ग आहे. अशा प्रकारचा मार्ग मनमत माऊली आम्हाला दाखवून दिलं. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा या ठिकाणी निघालेले आहे. तर इथे येऊन सुद्धा आमचं काम जात नसेल, आमचा क्रोध जात नसेल, आमचा लोभ जात नसेल, आमचा मोह जात नसेल तर दुसरा मार्गच नाही. आता कोणीतरी आपल्या अवतीभोवती असलेले व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त त्यांना सुविधा झाला सुद्धा आम्हाला बघू वाटत नाही कधी कधी. लक्षात आलं का? दुसऱ्यांच्या मी कोणाला बी जास्त बोलत तर काही लोकांना ताप होते, हो मुश्किल आहे ते बी. महाराज त्यालाच बोलते, आम्हाला का बोलत नाही? हे बी मुश्किलच आहे. नर सारखं आम्ही बोलतो. आता बघा, सूर्य आहे, सूर्यांच्या कृपा फक्त एकावर असतो का? सूर्यांच्या कृपा सर्वांवर असते. तसं महाराजांचा कृपा सर्वांवर असते परंतु घेण्याचं कॅपॅसिटी मात्र पाहिजे. घेण्याचं कॅपॅसिटी पाहिजे. तर अशा प्रकारचा जो कॅपॅसिटी, आता काय काय लोकांना वाटते आमचं कोणी, आता ऐकलो मी ते कोणतं म्हणले, मोबाईल मध्ये आम्ही येणं गेलो, मोबाईल मध्ये आमचं फोटोच नाही, आमचं फोटो फाईलच्या म्हणून ह्यानं फोटो काढणं गेलाय.
आकाश आकाश वर आहे, वरून फोटो काढतो. आता पाहिजे म्हणून फोटो येत नसेल तर आपण काय करत त्याला, लक्ष लागतं. आणि समोर समोर या ना, तुमचा फोटो येते ऑटोमॅटिक. आता कोणी कोणी माझ्या जवळच थांबलेलं फोटो येऊ दे म्हणून. एवढं हुशार लोक आहे, तरी बी येणं गेले म्हणा तिथं. ते परवा म्हटले होते बघा, शिशी कॅमेरा चेक केले परवा. ते रावणकोळमध्ये हरवलेले, ते प्रयागराज अयोध्येमध्ये हरवला होता, ते बाई म्हणत होते आपा सगळं सीसी कॅमेरा चेक केलं, परंतु कुठंही सीसी कॅमेरामध्ये माझा बाबाचा फोटो कुठं नाही. आणि बाबाचं तर जाऊ दे, हुडकणारा माणसाचा बी फोटो नाही म्हणत त्याच्यामध्ये. आता मला सांगा, आणि फोटो येण्यासाठी सुद्धा पुण्य लागते माय, लक्षात आलं का? फोटो बी येण्यासाठी पुण्य लागते. अशा पुण्याचा भागीदारी झालं तरच फोटो मध्ये तुमच्या नाव येणार आहे आणि युट्यूब मध्ये सगळीकडे प्रसार होणार आहे. त्याकरता थोडं पाऊल टाका. प्रत्येक पाऊल टाकणारे माता मंडळींचे सगळ्यांचा फोटो त्या ठिकाणी येणार म्हणजे येणार आहे. एक कडून घेऊन जायचं तारतम्य. आणि फोटो कोणाचं येते मला माहित आहे, छान कोण पाऊल टाकतात त्याच्याच फोटो काढून येते. वाकडं तिकडं पाऊल टाकणाऱ्याचा फोटो कधीच काढत नाही. मी बी वाकडा पाऊल टाकलं तर माझं बी काढत नाही. लक्षात आलं का? ज्यावेळी तुम्हाला फोटो मध्ये यायचं असेल तर योग्य पाऊल पडू दे. हे बहिरंगाचा पाऊल नाही, आतला बी पाऊल. आत बी गडबड गोंधळ असलं तरी सुद्धा ते फोटो येत नाही. लक्षात आलं का? अंतरंग शुद्धी, बहिरंग शुद्धी. बहिरंग मध्ये सुद्धा शुद्धी पाहिजे आणि अंतरंगामध्ये शुद्धी पाहिजे. लक्षात आलं का? तर कुठेही आपल्याला कमी जास्त पूर्वी होत होती, परंतु आता काही कमी जास्त होत नाही. सगळ्यांना प्रसाद या ठिकाणी प्राप्त होत आहे. आणि इथून बघा किती आपल्याला ना थंडी आहे, ना पाऊस आहे, ना ऊन आहे. किती सुंदर वातावरण माऊली आम्हाला कृपा केलं. भरपूर गुलबर्गाच्या ठिकाणी, बिदरच्या ठिकाणी, तमलूरच्या ठिकाणी, मलकापूरच्या ठिकाणी झडकून काढले पाणी. भयानक पाऊस पडले म्हणे. तर आपल्याला किती मनमत्त सावली होऊन या ठिकाणी सेवा करत आहे. तर अशा प्रकारचे शुद्ध अंत करणारा सेवा करणाऱ्या अनेक भाविकांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद आहेत. तरी आणि इथून निघाल्याबरोबर वाटामध्येच चहाचा सुविधा आहे, फराळाचा सुविधा आहे, केळीचा सुविधा आहे. अजून थोडं पलीकडे गेल्यानंतर खिचडीचा सुविधा आहे. अजून थोडं पलीकडे गेल्यानंतर सुशिलाचा सुविधा आहे. अजून थोडं पलीकडे गेल्यानंतर बाहेर जायचं बी सुविधा आहे. लक्षात आलं का? सगळं सुविधा केंद्र आहे बघा, सुविधा केंद्र. तसं भरपूर भक्त सेवा आपल्याला करत आहेत. आणि एक माता आपल्याला 1000 रुपये दिले विभूतीवर माता. तर एक 5 वस्त्र आमच्याकडून कोणालाही तुम्ही दान करा आप्पा तुमच्या हाताने म्हणून त्यांनी म्हटलं. तर कोणाला काही वस्त्र घ्यायचं असेल तर आपल्या लगुळकर यांच्या ऑटोमध्ये वस्त्र आहे. आणि औषध उपचार कोणी करडखेलचे किंवा उदगीरचे कोणी कोणी भक्त या ठिकाणी आलेले आहे. आपल्या छोटासा वाहन आहे, त्या वाहनमध्ये संपूर्ण औषधाचा व्यवस्था त्या ठिकाणी केलेले आहेत. आता बालाजी महाराजजी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पूर्वी सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली मेडिसिन जाणकार जास्त होते, त्यांनी MBBS डॉक्टर होते. परंतु आम्ही BMS डॉक्टर आणि आयुर्वेदिक डॉक्टर. आयुर्वेदिकाचा औषध 2-2.5 हजार औषध मला माहिती आहे, परंतु त्याप्रमाणे आयुर्वेदिकाचा उपचार अनेक लोक करून घेत आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी एक मोठा सूत्र, दोरी तुझा हाती म्हटल्याप्रमाणे आम्हाला एक सूत्र त्यांनी देऊन गेलेले गुरुमाऊली. तर त्याप्रमाणे आनंदपूर्वक श्वास असेपर्यंत सेवा घडावी एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करू. आणि या प्रसंगी प्रसाद वाटप करणारे वन्नाळी आणि
तमलूर या 2 भक्तांकडून प्रसादाचा वाटप सेवा होणार आहे. पहिला प्रथमतः माता मंडळी या ठिकाणी प्रसादाला बसायला पाहिजे, नंतर पुरुष मंडळी बसायला पाहिजे, कारण लांबचा प्रवास नाही, जवळचा प्रवास आहे. घाई गर्दी न करता समाधानकारक प्रसाद आपण ग्रहण करून घ्यावा आणि कर्डकलवासियांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद निरंतर लाभो. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की हर 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 हर